हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सर्वजण? मजेत ना? मजेतच राहायचं लक्षात घ्या आणि मजेत राहूनच आपल्याला कोरोनाशी काय करायचं आहे, कोरोनाला हरवायचं आहे, बरोबर. आणि त्याबरोबर आपलं जे काही एज्युकेशन आहे ते सुरूच ठेवायचं आहे, बरोबर. तर बघा, लास्ट लेक्चरला आपण स्ट्रेट लाईनशी रिलेटेड बरेच कन्सेप्ट बघितलेले आहेत, बरोबर ना. जसं की जनरल फॉर्म जो काय आहे, इक्वेशन ऑफ लाईन इन जनरल फॉर्म, दॅट इज अ ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. हे काय आहे? दिस इज जनरल फॉर्म, बरोबर. कशाचं जनरल फॉर्म? इक्वेशन ऑफ अ स्ट्रेट लाईन, बरोबर. म्हणजे यावरून आपण काय म्हणू शकतो बघा, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स काय रिप्रेझेंट करतं? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स रिप्रेझेंट्स इक्वेशन ऑफ अ स्ट्रेट लाईन, बरोबर ना. आता हे एक लाईनशी संदर्भात आपण त्याचे कन्सेप्ट बघितलेले आहेत. त्यानंतर त्याचे डिफरंट म्हणजे स्लोप असेल, लाईनचा स्लोप कसा फाइंड आउट करायचा, बरोबर. त्याच्यानंतर डिफरंट इक्वेशन्स आपण बघितलेले आहेत लाईन्सचे, जसं की स्लोप पॉइंट फॉर्म असेल, बरोबर. त्याच्यानंतर 2 पॉइंट फॉर्म असेल, त्याच्यानंतर स्लोप इंटरसेप्ट फॉर्म असेल, डबल इंटरसेप्ट फॉर्म असेल आणि नॉर्मल फॉर्म असेल, बरोबर. याच्याशी रिलेटेड सगळे कन्सेप्ट आपण लास्ट लेक्चरला बघितलेले आहेत. तर आज आपण काय करणार आहोत बघा, 12चा ऍक्च्युअल जो टॉपिक आहे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, तो आज आपण स्टार्ट करणार आहोत, बरोबर ना. आता बघा, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन म्हणजेच काय, तिथं काय असणार आहे बघा, पेअर असणार आहे. तर कोणाची पेअर असणार आहे? तर दोन लाईन्सची पेअर असणार आहे, बरोबर. कसं बघा, आता एक इक्वेशन मी सपोज करतो, u इज इक्वल्स टू a1x प्लस b1y प्लस c1 इज इक्वल्स टू 0, बरोबर. आणि दुसरे इक्वेशन v इज इक्वल्स टू समजा a2x प्लस b2y प्लस c2 इज इक्वल्स टू 0. आता हे दोन इक्वेशन्स तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत, बरोबर ना. मग हे दोन इक्वेशन्स कशाची इक्वेशन्स आहेत बघा. हे दोन्ही इक्वेशन्स काय रिप्रेझेंट करतात? जर व्यवस्थित बघितलं तर तुमच्या लक्षात येईल, यातलं प्रत्येक इक्वेशन हे काय आहे? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहे, बरोबर ना. मग याचा अर्थ काय? हे दोन्ही इक्वेशन्स काय रिप्रेझेंट करत असले पाहिजेत? हे दोन्ही इक्वेशन्स इक्वेशन ऑफ अ स्ट्रेट लाईन रिप्रेझेंट करत असले पाहिजे, बरोबर ना. मग u आणि v हे जर दोन लाईन्सची इक्वेशन्स असतील तर लक्षात घ्या, uv इज इक्वल्स टू 0. याला आपण या दोन लाईनचं काय म्हणतोय? कंबाईन इक्वेशन म्हणतोय. लक्षात घ्या, uv इज इक्वल्स टू 0 म्हणजेच काय असणार आहे बघा, इथं a1x प्लस b1y प्लस c1 इंटू a2x प्लस b2y आणि प्लस c2 इज इक्वल्स टू 0. हे काय रिप्रेझेंट करतं? दिस इज कंबाईन इक्वेशन ऑफ दीज टू लाईन्स. या दोन लाईन्स हे काय आहे? कंबाईन इक्वेशन आहे, बरोबर ना. आता आपल्याला माहित आहे, एखादा पॉइंट कुठल्या तरी एखाद्या कर्ववरचा असेल, बरोबर. म्हणजे तो जर त्या कर्ववरचा पॉइंट असेल तर तो पॉइंट त्या कर्वचं इक्वेशन काय करतो? सॅटिस्फाय करतो. म्हणजे जर समजा एखादा पॉइंट सर्कलवरचा पॉइंट आहे तर तो त्या सर्कलचं इक्वेशन सॅटिस्फाय करेल. तसं जर तो पॉइंट एखाद्या लाईनवरचा पॉइंट असेल तर तो त्या लाईनचं इक्वेशन काय करणार आहे बघा, दॅट पॉइंट सॅटिस्फाईज इक्वेशन ऑफ दॅट लाईन, बरोबर. मग इथं काय होतं, uv इज इक्वल टू 0 हे काय आहे? कंबाईन इक्वेशन आहे. कोणाचं कंबाईन इक्वेशन? या दोन लाईनचं कंबाईन इक्वेशन आहे, बरोबर. मग काय होतं, जर एखादा पॉइंट या u या पहिल्या लाईनवरचा पॉइंट असेल, आता तो या लाईनचं इक्वेशन तर सॅटिस्फाय करणारच आहे. आणि जर तो त्या लाईनचं इक्वेशन सॅटिस्फाय करत असेल तर लक्षात घ्या, त्या लाईनचा संदर्भ इथं पण येतोय, कारण हे कंबाईन इक्वेशन आहे. म्हणजे तो पॉइंट हे कंबाईन इक्वेशन पण काय करणार आहे? सॅटिस्फाय करणार आहे, बरोबर. तसंच समजा एखादा पॉइंट या लाईनवरचा पॉइंट आहे, v इज इक्वल टू 0 या लाईनवरचा जर तो पॉइंट असेल तर तो हे व्हीचं म्हणजे हे सेकंड लाईनचं इक्वेशन तो पॉइंट काय करेल? सॅटिस्फाय करेल. त्याबरोबर तो हे कंबाईन इक्वेशनच्या लोकसचं इक्वेशन सुद्धा तो काय करणार आहे? सॅटिस्फाय करणार आहे. लक्षात घ्या, म्हणजे या कुठल्याही लाईनवरचा एखादा पॉइंट असेल तर तो पॉइंट uv इज इक्वल टू 0 च्या लोकसचं इक्वेशन काय करतोय? सॅटिस्फाय करतोय. लक्षात घ्या. तर हे सर्वांना लक्षात आलं का बघा, कंबाईन इक्वेशन. मग आता तुम्ही जर यांचा प्रोडक्ट केला, याचा प्रोडक्ट केल्यानंतर तुम्हाला x2 y2 म्हणजेच काय, एक्स आणि वायच्या फॉर्म मधलं क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळणार आहे, बरोबर ना. आणि मग त्यावरूनच पुढे आपण मग या कंबाईन इक्वेशन जे आहे पेअर ऑफ लाईन्सचं कंबाईन इक्वेशन कोणत्या फॉर्म मध्ये येतं, त्याचे कन्सेप्ट काय आहेत ते आपण बघणार.
तर सर्वांना अगोदर हे लक्षात आलं का बघा, u बरोबर 0 आणि v इज इक्वल्स टू 0, दीज आर द टू लाइन्स. देन uv इज इक्वल्स टू 0 is said to be combined equation of these two lines, and which satisfies locus of this equation satisfies or locus of this curve satisfies each lines. म्हणजे प्रत्येक लाईनवरचा कुठलाही पॉइंट असेल तर त्या लाईनवरचा पॉइंट या uv इज इक्वल्स टू 0 च्या लोकसचे इक्वेशन काय करतोय, सॅटिस्फाय करतोय. लक्षात आलं सर्वांना. आता याचे काही आपण एक्झाम्पल्स बघूया. कंबाईन इक्वेशन, बरोबर ना. तर बघा, जर समजा तुम्हाला क्वेश्चन 1 आपण इथं डिस्कस करूया. 2x प्लस 3y इज इक्वल्स टू 0 हे एक इक्वेशन दिलेलं आहे एका लाईनचं, आणि नंतर x प्लस y इज इक्वल्स टू 0 हे दुसऱ्या लाईनचं इक्वेशन तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे, बरोबर ना. तर हे दोन्ही इक्वेशन्स काय रिप्रेझेंट करतात, दे रिप्रेझेंट्स इक्वेशन ऑफ अ स्ट्रेट लाईन, बरोबर ना. मग आपल्याला काय करायचं, या दोन लाईन्सचं कंबाईन इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे, बरोबर. आता कंबाईन इक्वेशन फाइंड आउट करताना काय करतो बघा, सगळ्यात पहिला आपण काय करतोय, गिवन लाईन्स काय बघा, दिलेले लाईन्स u इज इक्वल्स टू 2x प्लस 3y इज इक्वल्स टू 0 आणि v इज इक्वल्स टू काय बघा, x प्लस y इज इक्वल्स टू 0. या त्या दोन लाईन्स आहेत, बरोबर. आता मग या दोन लाईनचं आपल्याला कंबाईन इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे काय होणार बघा, मग व्हॉट इज द कंबाईन इक्वेशन, uv इज इक्वल्स टू 0, धिस इज कंबाईन इक्वेशन ऑफ दीज टू लाईन्स, बरोबर. आणि मग आता इथं मी काय करतोय, दोन्ही इक्वेशनच्या व्हॅल्यूज या ठिकाणी पुट करतोय. म्हणजे काय येतं बघा, 2x प्लस 3y आणि x प्लस y इज इक्वल्स टू 0. कारण तुम्हाला आठवतं का बघा, दोन इक्वेशन्स जेव्हा आपण प्रोडक्ट करतोय तेव्हा एलएचएस ला एलएचएस ने आणि आरएचएस ला आरएचएस ने आपण या ठिकाणी काय करतोय, मल्टिप्लाय करतोय, बरोबर. आता हे जर मल्टिप्लिकेशन केलं बघा, मल्टिप्लिकेशन करताना काय करतोय, पहिल्या ब्रॅकेटमध्ये फर्स्ट टर्म सेकंड ब्रॅकेटच्या दोन्ही टर्म्सला मल्टिप्लाय करतोय, त्याच्यानंतर सेकंड टर्मनी दोन्ही टर्म्सला आपण मल्टिप्लाय करतोय. सो डू दॅट. किती येतं बघा, हे 2x x प्लस y आणि प्लस 3y x प्लस y इज इक्वल्स टू 0, बरोबर ना. आता मग हे मल्टिप्लिकेशन करूया. 2x इंटू एक्स किती येतं, 2x स्क्वेअर प्लस किती येणार आहे, 2xy प्लस या ठिकाणी किती येणार, 3xy आणि प्लस किती, 3y स्क्वेअर इज इक्वल्स टू 0, बरोबर ना. आणि मग सिम्प्लिफाय जर केलं, याच्या पुढे काय येणार आहे बघा, 2x स्क्वेअर, बरोबर, नंतर प्लस 3y स्क्वेअर आणि प्लस 2xy प्लस 3xy किती येतं बघा, दिस इज 5xy is equals to 0 and this is combined equation of these two lines. या दोन लाईन्स हे काय आहे, कंबाईंड इक्वेशन आहे. आता बघा, हे जे काय कंबाईंड इक्वेशन येणार आहे ते कोणत्या फॉर्म मध्ये येणार आहे, x ची पॉवर 2 आहे, y ची पॉवर 2 आहे आणि xy ची कंबाईंड पॉवर जर घेतली तर ती पण काय ते 2 येते, बरोबर ना. मग आपल्याला माहित आहे, जेव्हा दिलेल्या इक्वेशन मध्ये किंवा दिलेल्या एक्सप्रेशन मध्ये प्रत्येक टर्मची पॉवर कंबाईंड पॉवर जर सेम असेल तर आपण त्या इक्वेशनला किंवा त्या एक्सप्रेशनला आपण काय म्हणतोय, होमोजिनियस इक्वेशन किंवा होमोजिनियस एक्सप्रेशन असं म्हणतोय, बरोबर ना. तर बघा, मग यावरून तुमच्या लक्षात येईल की कंबाईंड इक्वेशन जे आहे ते कोणत्या फॉर्म मध्ये येतं, तर ते येतं एक्स वाय च्या फॉर्म मध्ये आणि त्यांची पॉवर किती असणार आहे, 2, बरोबर ना. म्हणजे डिग्री ऑफ दॅट इक्वेशन दॅट इज अ 2. डिग्री म्हणजेच आपण काय म्हणतो, प्रत्येक टर्मची पॉवर कंबाईंड पॉवर दॅट इज डिग्री ऑफ दॅट एक्सप्रेशन, बरोबर. तर लक्षात आलं का बघा, दिस इज अ कंबाईंड इक्वेशन ऑफ दीज टू लाईन्स. आता याच पद्धतीनं समजा दुसरं एक्झाम्पल आपण बघूया. समजा तुम्हाला एखादं इक्वेशन असं या फॉर्म मध्ये दिलेलं आहे, 3x प्लस 4y प्लस 2 इज इक्वल्स टू 0 हे एक इक्वेशन आहे. आणि दुसरं इक्वेशन दिलेलं आहे तुम्हाला, x प्लस y मायनस 3 इज इक्वल्स टू 0, बरोबर ना. आता हे दोन इक्वेशन्स आहेत. आता या दोन लाईन्सचं आपल्याला काय करायचंय, कंबाईंड इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे, बरोबर ना. आता मग यांचं कंबाईंड इक्वेशन फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करतोय बघा, पहिली लाईन u इज इक्वल्स टू मी या ठिकाणी घेतोय, दॅट इज 3x प्लस 4y प्लस 2 इज इक्वल्स टू 0. दिस इज द गिवन लाईन. नंतर दुसरी लाईन काय बघा, v इज इक्वल्स टू x प्लस y मायनस 3 इज इक्वल्स टू 0, बरोबर ना. या दोन लाईन्स तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या आहेत. आता यांचं आपल्याला काय करायचंय, कंबाईंड इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. सो व्हॉट इज द कंबाईंड इक्वेशन, द कंबाईंड इक्वेशन इज uv इज इक्वल्स टू 0.
अँड सिम्पली पुट द व्हॅल्यूज. या ज्या व्हॅल्यूज आहेत, हे जे इक्वेशन्स आहेत ते या ठिकाणी पुट करा ना. किती येतं बघा मग. यस, 3x प्लस 4y प्लस 2 इंटू x प्लस y मायनस 3 इज इक्वल्स टू 0. बरोबर. इथं सुद्धा आपल्याला यासारखंच मल्टिप्लिकेशन करायचं आहे. मग बघा आता मल्टिप्लिकेशन कसं येणार आहे. 3x इंटू x प्लस y मायनस 3 फर्स्ट टर्मनी सेकंड ब्रॅकेटला आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे, प्लस 4y x प्लस y मायनस 3 सेकंड टर्मनी सेकंड ब्रॅकेटला आपण मल्टिप्लाय करतो आणि प्लस पुढे काय येणार बघा 2 काय येतं x प्लस y मायनस 3 इज इक्वल्स टू काय बघा 0. लक्षात आलं का बघा. आणि आता मग याच्या पुढे आपण सिम्पली त्याचं मल्टिप्लिकेशन करूया. त्या ब्रॅकेट मधल्या प्रत्येक टर्मला त्या बाहेरील टर्मने आपण मल्टिप्लाय करूया. किती येतं बघा मग. 3x इंटू एक्स 3x स्क्वेअर प्लस 3xy मायनस 3 3 9x. बरोबर. नंतर 4y ने आतमध्ये मल्टिप्लाय करा. किती येतं 4xy प्लस 4y स्क्वेअर आणि मायनस किती येतं 12y. बरोबर. नंतर 2 ना आतमध्ये मल्टिप्लाय करा, प्लस किती येणार बघा 2x प्लस 2y मायनस 6 इज इक्वल्स टू 0. बरोबर ना. आता यामध्ये आपण काय करूया, लाईक टर्म्स जे आहेत ते एकत्र घेऊया आणि बाकीच्या राहिलेल्या टर्म्स आहेत तसं आपण ठेवू शकतोय. काय करतो, काय होतं बघा तिथं. यस, 3x स्क्वेअर प्लस 4y स्क्वेअर आणि प्लस 3xy प्लस 4xy किती येणार आहे बघा, दॅट इज अ 7xy. बरोबर. नंतर x ची टर्म मायनस 9x प्लस 2x आहे, दॅट इज अ मायनस 7x. बरोबर. नंतर पुढं बघा मायनस 12y प्लस 2y म्हणजेच मायनस 10y. बरोबर ना. आणि राहिली टर्म कुठली राहते बघा आता, दॅट इज अ कॉन्स्टंट टर्म आणि कॉन्स्टंट टर्म किती आहे मायनस 6 इज इक्वल्स टू 0. लक्षात आलं का बघा. इथं काय केलं आपण, एक्स स्क्वेअरची टर्म नंतर वाय स्क्वेअरची टर्म आपण घेतली, नंतर एक्सवायची टर्म एक्सवायची टर्म्स 2 आहेत त्यांचं आपण कंबाईन केलं, त्या दोन्ही टर्म्स एकत्र घेतल्या, 3 प्लस 4 7 आलं. नंतर एक्स ची टर्म आणि एक्स ची टर्म या ठिकाणी आहे मायनस 9x प्लस 2x किती येतं मायनस 7x. नंतर पुढं y ची टर्म मायनस 12y प्लस 2y किती येतं मायनस 10y आणि राहिली टर्म कोणती कॉन्स्टंट टर्म दॅट इज मायनस 6 इज इक्वल्स टू 0. आणि मग हे काय आलं, धिस इज ऑल्सो कंबाईन इक्वेशन ऑफ दीज 2 लाईन्स. बरोबर ना. आता तुम्ही जर या दोन इक्वेशन्स बघितलात तर तुमच्या लक्षात असं येईल की या दोन्ही इक्वेशन मध्ये काहीतरी फरक आहे. बरोबर ना. तर काय फरक आहे बघा, इथं जे इक्वेशन आहे या इक्वेशन मध्ये कॉन्स्टंट टर्म अब्सेंट आहे. बरोबर ना. म्हणजे इथं एक्स ची टर्म म्हणजे एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर आणि एक्स वाय या ठिकाणी एक्स ची टर्म नाहीये किंवा वाय ची टर्म आणि कॉन्स्टंट टर्म पण या ठिकाणी अब्सेंट आहे. मात्र या इक्वेशन मध्ये जर बघितलं आपण हे सुद्धा काय आहे, दिस इज ऑल्सो कंबाईन इक्वेशन ऑफ दीज 2 लाईन्स. या 2 लाईनचं हे कंबाईन इक्वेशन आहे. पण याच्यात काय आहे, एक्स स्क्वेअर आहे वाय स्क्वेअर आहे एक्स वाय आहे, एक्स ची टर्म पण आहे वाय ची टर्म पण आहे आणि कॉन्स्टंट टर्म पण आहे. तर लक्षात घ्या या 2 इक्वेशन वरून तुम्हाला एक सांगतो, या 2 इक्वेशन मध्ये फरक आहे. काय फरक आहे तर बघा, हे जे इक्वेशन आहे धिस इज अ होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. होमोजिनियस इक्वेशन आहे. लक्षात घ्या होमोजिनियस इक्वेशन म्हणजेच काय, ज्या इक्वेशन मध्ये प्रत्येक टर्मची कंबाईन डिग्री काय असते सेम असते आणि जिथं कॉन्स्टंट टर्म काय असणार आहे ऍब्सेंट असणार आहे त्याला आपण काय म्हणतोय होमोजिनियस इक्वेशन म्हणतोय. आणि हे जे इक्वेशन आहे दिस इज नॉन होमोजिनियस इक्वेशन आहे. हे नॉन होमोजिनियस इक्वेशन आहे. आता हा झाला एक मुख्य फरक. त्याच्यानंतर आणखी एक फरक मी तुम्हाला सांगतोय. हे जे इक्वेशन आहे ते काय रिप्रेझेंट करतं, दिस रिप्रेझेंट्स कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन्स विच पासिंग थ्रू ओरिजिन. लक्षात घ्या हे कशाचं इक्वेशन आहे, कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन विच पासिंग थ्रू ओरिजिन. कारण तुम्हाला आठवतं का बघा, आपण सुरू म्हणजे y इज इक्वल्स टू mx किंवा y इज इक्वल्स टू मायनस mx या 2 लाईन्स आहेत. आता या 2 लाईन्स काय रिप्रेझेंट करतात, दीज 2 लाईन्स रिप्रेझेंट्स इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. म्हणजे त्या 2 लाईन्स कुठून पास होणार आहेत, ओरिजिन मधून पास होणार आहेत. का ओरिजिन मधून पास होतात, कारण इथं y म्हणजे y इंटरसेप्ट इथं अब्सेंट आहे
म्हणजे कॉन्स्टंट टर्म या ठिकाणी नाहीये. y बरोबर mx आणि y इज टू मायनस mx आहे. त्यामुळं या दोन लाईन्सचा जर तुम्ही ग्राफ काढलात, जर तुम्ही या दोन लाईन्स ग्राफ पेपरवरती प्लॉट केलात तर तुमच्या असं लक्षात येणार आहे, तर या दोन्ही लाईन्स कुठून पास होणार आहेत, ओरिजिन मधून. बरोबर. मग इथं दिलेलं जे इक्वेशन आहे, जे पहिली पेअर आपण बघितली 2x + 3y = 0 आणि x + y = 0, या दोन लाईन्स पण कशा आहेत बघा, these two lines also passing through origin. त्यामुळं त्यांचं कंबाईन इक्वेशन कसं आलं, कंबाईन इक्वेशन होमोजिनियस इक्वेशनच्या फॉर्म मध्ये आलेलं आहे. बरोबर ना. आणि म्हणून मग होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 रिप्रेझेंट्स कंबाईन्ड इक्वेशन ऑफ लाईन्स विच पासिंग थ्रू ओरिजिन. बरोबर. आणि इथं या जर दोन लाईन्स बघितल्या तर या काही ओरिजिन मधून पास होणाऱ्या नाहीयेत, लक्षात घ्या. बरोबर. आता 3x + 4y + 2 = 0, x + y - 3 = 0, या दोन लाईन्स ओरिजिन मधून पास होत नाहीये. बरोबर ना. आणि म्हणून मग त्यांचं जर कंबाईन इक्वेशन आपण इथं काढलं तर कंबाईन इक्वेशन होमोजिनियस फॉर्म मध्ये आलंय का, नाही आलं. म्हणजे हे जे कंबाईन इक्वेशन आहे ते कंबाईन इक्वेशन या दोन लाईन्सचं कंबाईन इक्वेशन आहे, ज्या लाईन्स ओरिजिन मधून जात नाहीये. बरोबर. तर मग दिस इज नॉन होमोजिनियस इक्वेशन आहे आणि दिस इज होमोजिनियस इक्वेशन आहे. हा फरक आहे, लक्षात घ्या. होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 रिप्रेझेंट्स combined equation of lines which passing through origin, and this equation represents this combined equation of lines which not passing through origin. तर मग तुम्हा सर्वांना लक्षात आलं की जर समजा तुम्हाला दोन लाईन्स दिलेले असतील तर त्यांचं कंबाईन्ड इक्वेशन कसं फाइंड आउट करायचं. तर बघा, सरळ त्या दोघांचा काय करायचं, दोन इक्वेशन्सला सुरुवातीला एकाला नाव द्या u आणि एकाला म्हणा v. एक लाईन u असणार आहे, दुसरी लाईन v असणार आहे आणि मग त्यांचं कंबाईन इक्वेशन काय असणार आहे, uv = 0. बरोबर. आणि मग ते रेग्युलर आपलं दोन ब्रॅकेट्सचं मल्टिप्लिकेशन करा आणि त्यावरून सिम्प्लिफाय करून जे काही इक्वेशन मिळेल ते तुमचं कंबाईन्ड इक्वेशन ऑफ दॅट टू लाईन्स, आयदर दे पासिंग थ्रू ओरिजिन ऑर नॉट पासिंग थ्रू ओरिजिन. लक्षात आलं सर्वांना. तर हे कंबाईन्ड इक्वेशन या पद्धतीनं आपण फाइंड आउट करतोय. लक्षात घ्या, जो पहिला एक्सरसाइज आहे त्याच्यामधला पहिला जो क्वेश्चन आहे त्यामध्ये तुम्हाला लाईन्सचे इक्वेशन्स दिलेले आहेत, सेपरेट इक्वेशन्स दिलेले आहेत आणि त्यांचं तुम्हाला कंबाईन्ड इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. मग कंबाईन इक्वेशन फाइंड आउट करताना सिंपल प्रोसिजर तुम्हाला अप्लाय करायची आहे. तर तुम्ही एका लाईनला u माना, एका लाईनला v माना आणि uv = 0 घ्या आणि त्या दोन ब्रॅकेट्सचं मल्टिप्लिकेशन आपल्या रेग्युलर मेथडनी करा आणि सिम्प्लिफाय करा. तुम्हाला कंबाईन्ड इक्वेशन ऑफ टू लाईन्स मिळणार आहे. बरोबर. आता कंबाईन्ड इक्वेशन ऑफ लाईन्स बघितल्यानंतर थोडंसं आपण पुढे जाऊया. पुढचा पॉइंट आपण बघणार आहोत. 1 by 1 पॉइंट्स आपण बघतोय. डिग्री ऑफ अ टर्म. बरोबर ना. नंतर होमोजिनियस एक्सप्रेशन, होमोजिनियस इक्वेशन, होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. मगाशी जे आपण कंबाईन इक्वेशन बघितलं त्यामध्ये मी थोडक्यात ती थिअरी एक्सप्लेन केलेली आहे, पण आता आपण इथं डिटेलमध्ये ती थिअरी बघूया. बरोबर. त्यातला पहिला जो पॉइंट आहे दॅट इज अ डिग्री ऑफ अ टर्म. म्हणजे तुम्हाला दिलेल्या टर्मची काय करायची, डिग्री फाइंड आउट करायची. लक्षात घ्या, डिग्री ऑफ टर्म. बरोबर. दिलेली एखादी टर्म असेल तर त्या टर्मची डिग्री फाइंड आउट करायची. डिग्री फाइंड आउट करणं म्हणजेच काय बघा, तर त्या एक्सप्रेशन मध्ये असेल किंवा त्या इक्वेशन मध्ये जो काही व्हेरिएबल असेल किंवा एकापेक्षा अधिक व्हेरिएबल्स असतील तर तुम्हाला त्या प्रत्येक टर्मची डिग्री फाइंड आउट करायची असेल तर त्या ठिकाणी तुम्ही काय करणार आहे, त्या व्हेरिएबलची जी काही पॉवर असणार आहे, जो काही इंडेक्स असणार आहे त्या इंडेक्सची तुम्ही काय करता, सम करता, त्यांची ऍडिशन करता. फक्त लक्षात घ्या, तो जो इंडेक्स आहे तो कसा असला पाहिजे, तो इंडेक्स फ्री फ्रॉम रॅडिकल्स असला पाहिजे. आता फ्री फ्रॉम रॅडिकल्स म्हणजेच काय बघा, तर तो इंडेक्स, ती पॉवर जी आहे ती फ्रॅक्शन नकोय, ती पॉवर निगेटिव्ह नकोय. लक्षात घ्या. बरोबर ना. तरच तुम्ही काय करू शकताय, त्यांच्या पॉवर्सची काय करू शकताय, ऍडिशन करू शकताय. बरोबर. आणि मग ती पॉवर्सची, त्या व्हेरिएबल्सच्या पॉवर्सची ऍडिशन केल्यानंतर जे काय नंबर येणार आहे दॅट इज डिग्री ऑफ दॅट टर्म. त्या पर्टिक्युलर टर्मची ती काय झाली, डिग्री झाली. आता बघा, मी इथं एक इक्वेशन लिहितोय. समजा x³ प्लस 3x² प्लस x³ y² आणि मायनस किती y⁻7 आहे इज इक्वल्स टू 0. समजा हे इक्वेशन, आपण इक्वेशनच घेऊया. आता हे इक्वेशन तुमच्या समोर आहे.
आता या इक्वेशन मध्ये तुम्हाला प्रत्येक टर्मची डिग्री सांगायची आहे, बरोबर. जर आपण प्रत्येक टर्म बघितल्या तर ते 1 2 3 आणि 4 देर आर 4 टर्म्स, बरोबर. मग यांची प्रत्येक टर्मची डिग्री काय असणार आहे बघा. फर्स्ट टर्मची डिग्री असणार आहे 3. सेकंड टर्म कडे गेलात 2 + 1 त्याची पण डिग्री काय असणार आहे 3. आपण कॉन्स्टंट टर्म जो आहे त्या कॉन्स्टंट टर्मची डिग्री इथं आपण विचारात घेत नाही आहोत. आपण टर्मची डिग्री म्हणताना फक्त आणि फक्त व्हेरिएबल्सचे इंडेक्स त्यांचे आपल्याला ऍडिशन करायचे, लक्षात घ्या. म्हणजे इथं काय झालं 2 + 1 दिस इज 3. हिअर 3 + 2 दिस इज 5 आणि इथं y ची पॉवर किती आहे बघा 7 आहे. म्हणजे इथं प्रत्येक टर्मची बघा या टर्मची डिग्री 3 आहे, सेकंड टर्मची डिग्री 3 आहे, थर्ड टर्मची डिग्री 5 आहे आणि फोर्थ टर्मची डिग्री 7 आहे, बरोबर. नंतर आणखी एक इक्वेशन बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. समजा मी लिहिलं x² + xy - y² = 0. आता इथे जर बघितला तर बघा x ची डिग्री पहिल्या टर्मची डिग्री 2 आहे, सेकंड टर्मची डिग्री 1 + 1 किती येणार आहे 2 येणार आहे आणि थर्ड टर्मची डिग्री पण काय आहे 2च आहे. म्हणजे इथं प्रत्येक टर्मची डिग्री काय आलेली आहे सेम आहे आणि ती किती आहे 2 आहे, बरोबर. पहिल्या इक्वेशन मध्ये जर बघितला पहिल्या 2 टर्मची डिग्री सेम आहे, नंतरच्या 2 टर्मची डिग्री डिफरंट आहे. मात्र सेकंड इक्वेशन मध्ये बघितला तर प्रत्येक टर्मची डिग्री कशी आहे सेम आहे. तर बघा मग डिग्री ऑफ टर्म जर तुम्हाला सांगायचं असेल तर तुम्ही काय करणार आहे त्या टर्म मध्ये जेवढे काही व्हेरिएबल्सच्या टर्म्स आहेत त्या व्हेरिएबल्सच्या टर्म्सची कंबाईन जो काही इंडेक्स आहे त्यांची काय करा ऍडिशन करा. तुम्हाला काय मिळणार आहे डिग्री ऑफ दॅट टर्म त्या ठिकाणी मिळणार आहे, बरोबर ना. आता डिग्री झाल्यानंतर पुढचा जो पॉइंट आहे दॅट इज अ होमोजिनियस एक्सप्रेशन. आता बघा होमोजिनियस एक्सप्रेशन म्हणजेच काय. आपण एखादं एक्सप्रेशन म्हणजे सिंगल व्हेरिएबल असेल किंवा डबल व्हेरिएबल असेल, एक्सप्रेशन आणि इक्वेशन यामध्ये फरक काय तुम्हाला सांगतो. मी इथं लिहितो एक्सप्रेशन समजा p ऑफ x असेल ते मी x² + x + 1 लिहिलं, दिस इज एक्सप्रेशन. आणि जर समजा मी असं लिहिलं x² + x + 1 = 0, नाउ दिस इज इक्वेशन. इथं p ऑफ x जे आहे दॅट इज अ नोटेशन. हे जे एक्सप्रेशन आहे ते आपण p ऑफ x ने डिनोट केलं. मग इथं p ऑफ x = x² + x + 1 दिस इज एक्सप्रेशन आणि हिअर x² + x + 1 = 0 दिस इज व्हॉट दिस इज इक्वेशन. कारण आपल्याला माहित आहे इक्वेशन म्हणजे दोन्ही बाजू कशा असल्या पाहिजेत इक्वल असल्या पाहिजेत. तसं एक्सप्रेशन मध्ये नाही आहे. एक्सप्रेशन मध्ये तुम्हाला एकच साइड असणार आहे, बरोबर. आणि ते फक्त तुम्ही डिनोट करणार आहे p ऑफ x नी q ऑफ x नी h ऑफ x नी वगैरे तुम्ही एक्सप्रेशन डिनोट करताय, बरोबर ना. तर मग हा फरक आहे एक्सप्रेशन आणि इक्वेशन मध्ये. आता मग जेव्हा तुम्ही होमोजिनियस एक्सप्रेशन कडे जाताय, आता बघा मगाशी मी जेव्हा आपण कंबाईन इक्वेशन बघितलं तेव्हा सांगितलं होतं की होमोजिनियस इक्वेशन म्हणजे काय. होमोजिनियस इक्वेशन म्हणजेच काय बघा, तुम्ही जर प्रत्येक टर्म्सची डिग्री काढलात आणि जर प्रत्येक टर्म्सची कंबाईन डिग्री सेम असेल तर आपण त्या एक्सप्रेशनला काय म्हणतोय होमोजिनियस एक्सप्रेशन असं म्हणतोय. मगाशी आपण बघितलंय, बरोबर ना. जेव्हा आपण कंबाईन इक्वेशन बघितलं 2 एक्झाम्पल्स आपण बघितलेले आहेत. त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल हे होमोजिनियस होतं तर सेकंड एक्झाम्पल होमोजिनियस नव्हतं. मग फर्स्ट एक्झाम्पल मध्ये काय होतं प्रत्येक टर्म्सची डिग्री जर बघितलं तर सेम आहे. आणि डिग्री म्हणजे काय आपण बघितलं डिग्री ऑफ अ टर्म तुम्ही त्याच्या इंडेक्सची काय करताय ऍडिशन करताय, बरोबर. दॅट इज अ डिग्री. आणि मग जर प्रत्येक टर्म्सची डिग्री जर सेम असेल तर त्या एक्सप्रेशनला आपण काय म्हणतोय होमोजिनियस एक्सप्रेशन असं म्हणतोय. एक एक्सप्रेशन आपण बघूया, एक एक्झाम्पल बघा. x³ + 3x² y + xy² + y³. आता हे एक्सप्रेशन आहे, बरोबर ना. हे एक्सप्रेशन आपण p ऑफ x y वगैरे डिनोट करू शकतो, काही अडचण नाहीये. तर बघा या एक्सप्रेशन मध्ये एकूण किती टर्म्स आहेत देर आर 4 टर्म्स. मग आपण या ठिकाणी काय करूया प्रत्येक टर्मची डिग्री आपण चेक करूया. बघा फर्स्ट टर्म त्याची डिग्री किती आहे 3 आहे. सेकंड टर्म त्यामध्ये x² आणि y अशा 2 व्हेरिएबल्सचा यूज त्या ठिकाणी केलेला आहे. तर 2 + 1 याची पण डिग्री या टर्मची डिग्री पण काय येते 3 येते. थर्ड टर्म 1 + 2 याची पण डिग्री 3 आली आणि फोर्थ टर्म 3 म्हणजे डिग्री त्याची किती 3च आहे. म्हणजे इथे जर बघितलात तर प्रत्येक टर्म्सची डिग्री कशी आहे सेम आहे, बरोबर. मग जर प्रत्येक टर्मची डिग्री सेम असेल तर दिस इज अ होमोजिनियस. दिस इज व्हॉट होमोजिनियस एक्सप्रेशन.
आता मग होमोजिनियस एक्सप्रेशन ऑफ डिग्री किती आहे, कंबाईन डिग्री जर बघितला तर तुम्ही प्रत्येक टर्मची डिग्री 3 3 3 आहे, म्हणजे या एक्सप्रेशनची डिग्री काय झाली, दॅट इज अ होमोजिनियस एक्सप्रेशन ऑफ डिग्री 3. बरोबर. समजा मी पुढे एखादं दुसरं एक्सप्रेशन लिहितोय, इक्वेशन आपण कोणते घेऊ शकतो, एक्सप्रेशन काही पण घेऊ शकतो आपण. तर बघा इथं काय आहे, x⁴ प्लस 5x³ मायनस 2xy³ मायनस 5⁴. आता इथं सुद्धा काय 4 टर्म्स आहेत या एक्सप्रेशन मध्ये, आणि जर तुम्ही प्रत्येक टर्मचा डिग्री चेक केला तर याचा डिग्री 4 आहे, 3 + 1 4 येतं, 1 + 3 4 आहे, आणि लास्ट टर्मचा पण डिग्री काय 4 आहे. म्हणजे प्रत्येक टर्मचा डिग्री या एक्सप्रेशन मधला कसा आहे, सेम आहे, आणि तो किती आहे 4 आहे. म्हणजे मग हे सुद्धा एक्सप्रेशन काय झालं, दिस इज ऑल्सो होमोजिनियस एक्सप्रेशन ऑफ डिग्री 4. बरोबर. तर मग सर्वांना लक्षात आलं का बघा, होमोजिनियस एक्सप्रेशन म्हणजेच काय, ज्या एक्सप्रेशन मधल्या प्रत्येक टर्म्सचं कंबाईन डिग्री जर सेम असेल तर आपण त्याला काय म्हणतोय, होमोजिनियस एक्सप्रेशन असं म्हणतोय. बरोबर. आता हे झालं होमोजिनियस एक्सप्रेशनचं. पुढे आपण बघूया होमोजिनियस इक्वेशन. आता मी तुम्हाला सांगितलं एक्सप्रेशन आणि इक्वेशन मधला फरक तुम्हाला मी ते एक्सप्लेन केलेला आहे. तर मग होमोजिनियस इक्वेशन म्हणजेच काय बघा, समजा मी असं इक्वेशन लिहिलं, x² प्लस 2xy प्लस y² = 0. आता इथं जर बघितला, दिस इज इक्वेशन नॉट एक्सप्रेशन. बरोबर. हे इक्वेशन आहे. आता या इक्वेशन मध्ये जर बघितला तर तुम्ही एक्स पहिल्या टर्मचा डिग्री 2 आहे, सेकंड टर्मचा डिग्री पण 2 आहे, थर्ड टर्मचा डिग्री पण काय आहे 2 आहे. म्हणजे हे इक्वेशन कसलं झालं, दिस इज अ होमोजिनियस इक्वेशन. लक्षात घ्या. म्हणजे काय, प्रत्येक टर्मचा डिग्री कसं आहे, सेम आहे, म्हणजे आपण याला काय म्हणतो, दिस इज अ होमोजिनियस इक्वेशन. बरोबर. समजा पुढचं एखादं एक्झाम्पल घेतो, x³ मायनस x² प्लस xy² प्लस y³ = 0. तिथं प्रत्येक टर्मचा डिग्री जर तुम्ही बघितला 3 आहे, 2 + 1 3, 1 + 2 3, म्हणजे हे सुद्धा काय आहे, होमोजिनियस इक्वेशन आहे. बरोबर ना. समजा मी पुढचं लिहिलं, x⁷ प्लस 3x⁴ y³ प्लस x³ y⁴ प्लस y⁷ = 0. आता इथं सुद्धा बघितला तर तुमच्या लक्षात येईल की हे सुद्धा कसलं आहे, दिस इज ऑल्सो होमोजिनियस इक्वेशन. का, कारण याच्यामध्ये प्रत्येक टर्म्सची कंबाईन डिग्री जी आहे ती किती आहे बघा, 7 आहे, 7 आहे, 7 आणि 7. बरोबर. मग यांना आपण काय म्हणू शकतो बघा, हे होमोजिनियस इक्वेशन आहे ऑफ डिग्री 2. दिस इज होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 3 and this is homogeneous equation of degree 7. प्रत्येक टर्म्सची जी डिग्री असणार आहे, जर ती डिग्री सेम असेल तर आपण त्याला होमोजिनियस म्हणतोय, आणि तो जो सेम नंबर असणार आहे तो सेम नंबर म्हणजेच त्या इक्वेशनची काय झाली, डिग्री झाली. म्हणजे मग आपण त्या इक्वेशनला काय म्हणतोय, होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री n. बरोबर. तर लक्षात आलं सर्वांना, डिग्री ऑफ अ टर्म सर्वांना कळालं असेल, होमोजिनियस एक्सप्रेशन लक्षात आलं असेल, होमोजिनियस इक्वेशन पण सर्वांना कळालं असेल. आता मग पुढचा जो पॉइंट आहे तो पॉइंट काय बघा, होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. बरोबर. आता इथं बघा ना, आपण बघितलं जे काही एक्सप्रेशन्स इक्वेशन्स या ठिकाणी बघितलेले आहेत त्यामध्ये कोणत्या एक्सप्रेशनचा डिग्री 2 आहे, कोणाचं 7 आहे, कोणाचं 5 आहे, कोणाचं 4 आहे. बरोबर ना. पण इथं आपल्याला काय पाहिजे आहे, होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. आणि मी तुम्हाला सांगतो, मगाशी मी बोललो, आपण जेव्हा कंबाईन इक्वेशन बघितलं, ज्या 2 लाईन्स ओरिजिन मधून पास होत होत्या त्या 2 लाईन्सचं कंबाईन इक्वेशन हे काय आलेलं आहे, होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 आलेलं आहे. बरोबर ना. आणि मग इथं पण आपण तेच बघणार आहोत. आता होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 त्याचा जनरल फॉर्म कसा असणार आहे बघा, तिथं जे काही तुम्ही व्हेरिएबल्स यूज करणार आहे आणि ते व्हेरिएबल्स त्या प्रत्येक टर्मची कंबाईन डिग्री किती असली पाहिजे, 2च असली पाहिजे. तर मग याचा जनरल फॉर्म असा असेल, ax² प्लस 2hxy आणि प्लस काय by² = 0. आता हे जे इक्वेशन आहे ज्यामध्ये a, 2h आणि b हे काय आहेत, कॉन्स्टंट्स आहेत. बरोबर. दीज आर द कॉन्स्टंट्स. बरोबर. मग आता हे जे काही इक्वेशन आहे, हे इक्वेशन सगळ्यात पहिला होमोजिनियस आहे की नाही चेक करा. बघा, पहिल्या टर्मचा डिग्री 2 आहे, दुसऱ्या टर्मचा डिग्री 1 + 1 2 आहे, तिसऱ्या टर्मचा डिग्री पण 2 येतो, म्हणजे प्रत्येक टर्मचा डिग्री 2 आहे.
म्हणजे हे होमोजिनियस झालं आणि प्रत्येक टर्मचा डिग्री 2 असल्यामुळं याला आपण काय म्हणतो, दिस इज होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. बरोबर. आता फॉर एक्झाम्पल बघा, इथं एक्झाम्पल आपण जर बघितलं तर x² प्लस 2xy प्लस y² इज इक्वल्स टू 0 हे काय होतं, होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. तुम्हाला डिग्री 2 चं इक्वेशन घ्यायचं, लक्षात घ्या, डिग्री 3 नाहीये. बरोबर. किंवा मग तुम्ही असं घेऊ शकताय x² मायनस 3xy मायनस y² इज इक्वल्स टू 0. दिस इज ऑल्सो होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. बरोबर. तर बघा सर्वांना होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 लक्षात आलं का? बघा, सगळ्यात पहिला ते इक्वेशन, त्याच्यानंतर ते काय असलं पाहिजे, त्याच्या प्रत्येक टर्मची डिग्री काय असली पाहिजे, 2 असली पाहिजे. तर आपण त्या इक्वेशनला काय म्हणतोय, होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. बरोबर. आणि हे जे होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 आहे ते काय रिप्रेझेंट करतं, इट रिप्रेझेंट्स कंबाइंड इक्वेशन ऑफ 2 लाईन्स विच पासिंग थ्रू ओरिजिन. म्हणजे ओरिजिन मधून जाणाऱ्या 2 लाईन्सचं कंबाइंड इक्वेशन काय रिप्रेझेंट करतं, होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. समजतं सर्वांना? तर बघा इथं सर्वांना या जे काय आपण टर्म्स बघितलेल्या आहेत, डिग्री ऑफ अ टर्म बघितलं, होमोजिनियस एक्सप्रेशन बघितलं, होमोजिनियस इक्वेशन बघितलं, होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 बघितलं, तर हे लक्षात आलेलं आहे. आणि याच्या अगोदर म्हणजे सुरुवातीला जे आपण बघितलं पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये सुरुवातीला आपण काय बघितलं बघा, इथं आपण सुरुवातीला इक्वेशन ऑफ अ लाईन म्हणजे 2 लाईन्स तुम्हाला दिलेल्या असतील तर त्या 2 लाईन्सचं कंबाईन इक्वेशन आपण सुरुवातीला बघितलेलं आहे. बरोबर. म्हणजे आज जे आपण पॉइंट्स बघितले तो तुमच्या लक्षात यायला पाहिजे. म्हणजे सुरुवातीला कंबाईन इक्वेशन ऑफ अ लाईन्स बघितलं, त्याच्यानंतर डिग्री ऑफ अ टर्म, होमोजिनियस एक्सप्रेशन, होमोजिनियस इक्वेशन आणि होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. बरोबर. या टर्म्स लक्षात आले असतील तर यावरून तुम्ही बघा एक्सरसाइज मधला पहिला क्वेश्चन तुम्ही कंप्लीट करू शकता की जिथे तुम्हाला कंबाईन इक्वेशन फाइंड आउट करायचे. बरोबर ना. आता ही थेअरी झाल्यानंतर याच्यानंतर आपण एक थेरम बघणार आहोत, तो आपण नेक्स्ट लेक्चरला थेरम बघूया. चालतं? ओके.